इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या भेटीला आलंय असं व्यक्तिमत्व ज्यांनी गेली 3 दशकं आपल्या प्रभावी आवाजाने, अभ्यासपूर्ण निवेदनाने आणि उत्कृष्ट संवाद शैलीने असंख्य सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यक्रम समृद्ध केले आहेत. निवेदक, सूत्रसंचालक, संवादक, मुलाखतकार आणि लेखक अशी बहुआयामी ओळख असलेले निबंध कानिटकर यांनी गायक वादकांसोबतच विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांसोबतही काम केलेलं आहे. तर असे शब्दांवर प्रेम, माणसांशी संवाद साधण्याची विलक्षण हातोटी आणि प्रत्येक कार्यक्रमाला संस्मरणीय बनवण्याची कला लाभलेले श्रीयुत निबंध कानिटकर. नमस्कार, खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. निबंधजी, प्रत्येक निवेदकाच्या हातात माईक येतो, पण प्रत्येक आवाजाला वेगळी ओळख मिळत नाही. तर तुमची निवेदक निबंध कानिटकर ही ओळख कधी झाली? निवेदक निबंध कानिटकर ह्या ओळखीकडे नेण्यासाठी तुम्हाला मला खूप आधी घेऊन जावं लागेल. बर. इसवी सन 1983 मी 5वीला होतो आणि 83 साली संगमेश्वरला आमच्या गेल्या 100 वर्षातला सगळ्यात मोठा पूर आला होता. आणि त्या वर्षीच्या संगमेश्वर तालुका विज्ञान मेळाव्यामध्ये खरं तर माझा सहभाग नव्हता. माझं पहिलंच वर्ष हायस्कूलमधलं असल्यामुळे. परंतु एक दिवस आमच्या मुख्याध्यापकांचं मला बोलावणं आलं आणि म्हणून मी मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेलो. तर त्यांनी मला सांगितलं की या वर्षीच्या तालुका विज्ञान मेळाव्यात वक्तृत्व स्पर्धेमध्ये तू भाषण करायचंस. आता 5वीत म्हणजे 9-10 वर्षाचं वय होतं, काही कळत नव्हतं. मुख्याध्यापक सांगतायत म्हणून होय म्हटलं. सरांना म्हटलं सर कधी भाषण करायचंय? तर ते म्हणाले परवाच्या दिवशी करायचंय. आणि त्यावेळी आनंद एवढाच की उद्याचा संपूर्ण दिवस प्रयोगशाळेमध्ये बसून भाषण पाठ करायला मिळेल, वर्गात बसायला नको. आणि म्हणून प्रयोगशाळेमध्ये जाऊन बसलो, भाषण पाठ केलं. संध्याकाळी सरांना म्हणून दाखवलं. भाषण उत्तमपैकी पाठ झालं होतं. 3ऱ्या दिवशी सकाळी संगमेश्वर तालुका विज्ञान मेळाव्यासाठी म्हणून गेलो आणि जेव्हा जाऊन भाषणाला उभा राहिलो तेव्हा असं लक्षात आलं की काल आपण केलेलं भाषण जे पाठ होतं ते सगळं विसरलोय. अरे बापरे. कारण 24 तासात केलेलं पाठ होतं ते आणि त्या लहान वयामध्ये. पण सरांनी सांगितलेलं एक वाक्य ध्यानामध्ये होतं आणि ते असं होतं की एकदा माईक समोर उभं राहिल्यानंतर अजिबात न अडखळता आणि न घाबरता बोलायचं. आणि म्हणून जे मला आठवलं आणि जे त्यावेळी सुचलं ते मी न अडखळता बोललो आणि त्या स्पर्धेमध्ये माझा 3रा नंबर आला. क्या बात आहे. बोलण्याची सुरुवात इथून झाली आणि ती अशी आपत्कालीन परिस्थितीमध्ये झाली. आणि तिथपासून मग एक स्टेज डेअरिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्यानंतर शाळेमधल्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धा केल्या इयत्ता 10वी पर्यंत. त्याच्यानंतर तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे की निवेदनाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यालाही एक असंच आपत्कालीन कारणीभूत ठरलं. आणि ते असं की माझे वडील डॉक्टर होते आणि त्या सगळ्या संगमेश्वर तालुक्यातल्या डॉक्टरांची एक संघटना होती आणि त्यांचं वर्षातून 2 वेळा गेट टुगेदर असायचं की जे विथ फॅमिली असायचं. बर. आणि त्या गेट टुगेदरच्या वेळी रात्रीचं जेवण झाल्यानंतर सगळे डॉक्टर लोक आणि त्यांची कुटुंब असे एकत्र बसायचे आणि तो गाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचा. पण तो गाण्याचा कार्यक्रम अनप्लॅन्ड होता. म्हणजे एक डॉक्टर गायला बसायचे आणि नंतर ते गात असताना त्याच्यामागे दुसरे डॉक्टर येऊन बसायचे. त्या डॉक्टरांना माहित होतं की मी वक्तृत्व स्पर्धेत बोलतो आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू बरं बोलतोस तर तू ह्या कार्यक्रमात निवेदन कर. अडचण एवढीच होती की तो कार्यक्रम अनप्लॅन्ड असल्यामुळे एक डॉक्टर बोलत असताना दुसरा माणूस मला सांगायचा की मी आता हे गाणं म्हणणार आहे. पहिलं गाणं संपेपर्यंतच्या 3-3.5 मिनिटाच्या अवकाशामध्ये आता त्या गाण्यावरती काय बोलायचं ह्याचा विचार करून बोलायचं. ह्या निवेदनाची सुरुवात त्या कार्यक्रमापासून झाली, त्या डॉक्टरांच्या स्नेहसंमेलनापासून झाली. त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की आयत्या वेळेला काहीही बोलता येऊ लागलं. आयत्या वेळेला बोलण्याची सवय त्या कार्यक्रमातून पडत गेली. कारण हे मी जे सांगतोय हा काळ होता इसवी सन 1991-92चा, ज्या वेळेला मोबाईल नव्हते, ज्या वेळेला गुगल नव्हतं. आणि त्यामुळे आपल्याला ऐकलेलं किंवा वाचलेलं यातूनच ते बोलावं लागत होतं. खऱ्या अर्थानं मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे बोलण्यापासून निवेदनापर्यंतचा पहिला प्रवास हा असा सुरू झालाय. अरे वा, खूपच छान.
म्हणजे मला असं वाटतं की मी जे सुरुवातीला तुमची ओळख करून दिली की अभ्यासपूर्ण निवेदन हे कुठच्याही निवेदकाच्या बाबतीत फार महत्त्वाचं ठरतं. तर पुढचं मी तुम्हाला असं विचारेन की प्रत्येक मंचाचा स्वभाव हा वेगळा असतो. कारण तुम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम करता, म्हणजे व्याख्यान, कीर्तन, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत असेल किंवा मग नाट्यगीतं असतील, भक्तिगीतं आहेत, साहित्यविषयक कार्यक्रम, तसंच मुलाखतीही तुम्ही घेता. तर मग मंच बदलला की निबंध कानिटकरांची भूमिका कशी बदलते? निवेदन आणि सूत्रसंचालन हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. मुलाखतीकडे आपण येऊ, पण तत्पूर्वी जर निवेदन आणि सूत्रसंचालनाबद्दल बोलायचं झालं तर मी त्याचा उल्लेख असा करेन की असं एक समजा की एक सुंदर गुलाब पुष्पांची माला आहे. त्या गुलाब पुष्पांच्या मालेतलं एक गुलाबाचं फूल हे निवेदक आहे आणि त्या संपूर्ण माळेला ओवून धरणारा जो दोरा आहे ना, तो सूत्रसंचालक आहे, की जो कधीच दिसत नाही. बरोबर. त्या माळेतला दोरा आपल्याला कधी दिसत नाही, पण तो असतो, तो सूत्रसंचालक आहे. त्याच्यामुळे निवेदक हा त्या मंचावरती त्या गाण्याच्या स्वरूपात का होईना आपल्याला दिसत असतो. त्याच्यामुळे त्या मालेतलं एक फूल निवेदक निश्चित असतो, रादर असायला हवा. आणि मी अनेक वेळेला असं म्हणतो की निवेदन हे आपल्या जेवणातल्या मिठासारखं. म्हणजे का, तर जेवणामध्ये आपल्या मीठ नसेल तर आपल्याला चालणार नाही, बरोबर. पण ते जास्त झालं तरीही आपल्याला ते चालणार नाही. त्याच्यामुळे ते जेवढ्याच तेवढंच असायला हवं. निवेदन तसं असायला हवं, क्रमांक 1. क्रमांक 2, की ज्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय, समजा गाण्याचा कार्यक्रम असेल तर ज्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय त्या कार्यक्रमाचं भान ठेवून, त्या स्थळाचं भान ठेवून निवेदकानं बोलायला हवं. हा निवेदनातला दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, की निवेदनाच्या बाबतीमध्ये असा आहे की विशेषतः त्या पर्टिक्युलरली त्या कार्यक्रमाची तयारी निवेदकाला करता येते. कारण बऱ्याचशा वेळेला निवेदकाच्या समोर गाणी आलेली असतात. पण सूत्रसंचालन हा विषय असा आहे की त्याला एक पर्टिक्युलर तयारी नाही. सूत्रसंचालकाची तयारी ही शाश्वत असावी लागते, निवेदनाची तयारी ही तात्कालिक असते. बरोबर. हा मुख्यतः निवेदन आणि सूत्रसंचालनामधला फरक आहे. बरेचदा निवेदन आणि सूत्रसंचालन यामध्ये गफलत करतात लोक. तर मला वाटतं सगळ्याच श्रोत्यांना यातला फरक इथे स्पष्ट झाला असेल. बरं, आत्ता तुम्ही म्हणालात की प्रत्येक कार्यक्रमाची तयारीही करावीच लागते निवेदकाला. तर प्रत्येक कार्यक्रम हा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी सादर करायचा असतो. तर मग त्यावेळीची तयारी तुम्ही कशी करता? आताच मी म्हटलं त्याप्रमाणे की सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही कुठे कार्यक्रम करता आहात, तो कशाच्या प्रित्यर्थ आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ गाण्याचा कार्यक्रम असेल तर आपण समोर असलेल्या श्रोत्यांना रसिक हो असं संबोधन करतो. पण तेच जेव्हा मी कीर्तनाच्या मंचावरून बोलतो त्यावेळेला मला रसिक हो मी असं म्हणून चालणार नाही, तर तिथे मी श्रोते हो असं म्हणायला पाहिजे. बरोबर. इथपासून हे भान आपण कुठे बोलतो आहोत ह्याचं बाळगणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने तो असा की तुम्ही काय बोलता ह्याच्यापेक्षा काय बोलायचं नाही. पर्टिक्युलरली एखाद्या कार्यक्रमामध्ये काय बोलायचं नाही हे तुमचं नक्की ठरलं पाहिजे. तर मग जे बोलणार आहात ते आपोआप सुंदर बोललं जाईल किंवा योग्य बोललं जाईल. खरंय. गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी विशेषतः करताना हल्ली आता असं झालंय की बऱ्याचशा वेळेला गाण्याबद्दलचे किस्से, गाण्याबद्दलच्या जन्मकथा अशा निवेदक सांगत असतात. पण आज एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती अशी की इंटरनेटचं युग आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेली प्रत्येक माहिती हा तो श्रोता समोर बसलेला हा पडताळून पाहत असतो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट तुमच्याकडे योग्य ती माहिती उपलब्ध असल्याशिवाय, ज्याला आपण ऑथेंटिक माहिती असं म्हणतो, तर ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय कृपया सांगू नये. बरोबर आहे. कारण ते श्रोता पडताळत असतो. तर तो अभ्यास, आणि अभ्यास ही चिरंतन चालणारी गोष्ट आहे, ती काय एकाच कार्यक्रमातून संपत नाही. त्याच्यामुळे निवेदनाचा काय किंवा सूत्रसंचालनाचा काय, विशेषतः सूत्रसंचालनाला तुमचं असणारं वाचन, सभोवतालच्या परिस्थितीचं ज्ञान आणि करंट टॉपिक तुम्हाला अवगत असणं. ज्या दिवशी तुम्ही सूत्रसंचालन करता आहात त्याच्या आधीचे काही दिवस आज जगामध्ये काय चालू आहे याबद्दलचं भान सुद्धा तुमच्याजवळ असणं हे सूत्रसंचालनाला अतिशय आवश्यक असलेली गोष्ट आहे. नक्कीच, नक्कीच. बरं, गेली 30 वर्ष माईक तुमचा सोबती आहे. तुम्ही नियोजनपूर्वक तयारी करता हे तुमच्या बोलण्यातनं दिसतंच आहे. तरी पण आजही मंचावर जाण्यापूर्वी तुम्हाला धडधड होते का? आणि मग धडधड होत असेल तर ती धडधडच तुम्हाला नवीन ऊर्जा देते की कसं? प्रामाणिकपणे सांगायचं तर धडधड होत नाही, पण ती व्हायला हवी. याचं कारण सांगतो.
की मी आशाताईंबरोबर एक कार्यक्रम केला होता, एक 2017 किंवा 18 साल असेल, आशा खाडीलकरांबरोबर. हं. ते वर्ष आशाताईंच्या कारकिर्दीचं 50वं वर्ष होतं. अच्छा. आणि त्या कार्यक्रमाच्या अगोदर जेव्हा त्यांच्याशी संवाद झाला, त्यावेळेला आशाताई मला असं म्हणाल्या होत्या, की आजही प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मला टेन्शन येतं. 50 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणारी एक विदुषी जर असं म्हणत असेल, तर आमची काय कथा हो. त्याच्यामुळे दडपण हे यायलाच हवं. ते दडपणच तुम्हाला चांगला कार्यक्रम करण्यासाठी प्रवृत्त करतं. किंबहुना तुम्ही दडपण आल्याशिवाय त्या कार्यक्रमाकडे गंभीरपणे पाहत नाही. खरंय. आणि कुठलाही कार्यक्रम हा लहान नसतो किंवा कुठलाही कार्यक्रम साधा नसतो. प्रत्येक कार्यक्रम हा मोठा असतो. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाकडे तुम्ही गंभीरतेनं पाहिलात की कार्यक्रम आपोआप सुंदरच होणार आहे. मला असं वाटतं आपल्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते आणि आशाताई तुम्हाला एक छान धडा देऊन गेल्या या प्रसंगातून. मला असं सांगा की असा एखादा प्रसंग जो ऑन द स्पॉट तुम्हाला सुचला आणि लोकांना तो आवडला, तर त्याविषयी थोडंसं. मी मगाशी बोलताना कीर्तन असा एक उल्लेख केला होता. मी गेली 10 वर्ष रत्नागिरीमध्ये होणाऱ्या कीर्तन संध्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. हो. खरं म्हणाल तर असे बरेच प्रसंग असतात की जे आयत्या वेळी सुचतात, पण आत्ता लगेच आठवला म्हणून तो एक सांगतो की 2-3 वर्षांपूर्वी कीर्तन संध्येच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना प्रसंग असा झाला की ज्यांनी कीर्तन संध्या प्रत्यक्ष पाहिलंय त्यांना माहिती असेल की कीर्तन संध्येचं मंच खूप मोठा आहे. 30 फूट लांबीचा मंच आहे. हो. आणि त्याच्यामुळे निवेदक किंवा सूत्रसंचालक एका बाजूला आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये समई असते, म्हणजे आपण ज्याला दीपप्रज्वलन करतो जिथे. त्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कीर्तन संध्या होती आणि त्या मार्च महिन्यातल्या कीर्तन संध्येमध्ये दीपप्रज्वलनासाठी मी मान्यवरांना बोलावलं. सगळे मान्यवर त्या समईच्या भोवती जमा झाले. परंतु त्या दिवशी त्या ग्राउंडवरती प्रचंड वारा असल्यामुळे काही केल्या मेणबत्तीने समई पेटेना. अरे बापरे. पण ते सगळेजण त्या समईभोवती जमा असल्यामुळे मला ह्या बाजूने कळत नव्हतं की तिथे काय चालू आहे. काही सेकंद मध्ये गेली. कीर्तन संध्येच्या कार्यकर्त्याने मला माझ्या कानात येऊन सांगितलं की असा असा प्रकार झालाय आणि समई पेटत नाहीये. आता मी तर मगासपासून सांगतोय की दीपप्रज्वलन करून आपण कीर्तन संध्येचं उद्घाटन करणार आहोत आणि आता दीप प्रज्वलितच होत नाहीये. ह्या क्षणी सूत्रसंचालकाने काय करायचं असा जेव्हा प्रश्न आला मनामध्ये, तेव्हा मी सहज असं म्हणून गेलो की ह्या वर्षीच्या कीर्तन संध्येचा विषय रामकथा आहे आणि आपली अशी श्रद्धा आहे की जिथे जिथे श्रीराम आहेत तिथे तिथे हनुमंत असतात, कारण त्यांनी तसा वर रामचंद्रांकडून मागून घेतलाय. आज गडबड एवढीच आहे की आज हनुमंत हे एकटे न येता त्यांच्या वडिलांसह आलेत, पवनपुत्र आहेत. त्याच्यामुळे ते पवन सोबत घेऊन आल्यामुळे तिथे समई आत्ता पेटत नाहीये. आता हा जो प्रकार आहे हा प्रकार मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सूत्रसंचालनाच्या शाश्वत तयारीमधला प्रकार आहे. त्या दिवशी असं काही होणार आहे, मग दिवा लागणार नाहीये असं काही तयारी करून आपण आलेलो नसतो. त्या ठिकाणी सुचणं. आणि ह्यासाठी मी कायम असं सांगतो किंवा माझी भावना अशी आहे की तुकाराम महाराजांनी असं म्हटलं होतं, तुका म्हणे मज बोलवितो देव. तर माझीही भावना अशीच आहे की मला भगवंत सांगतो माझ्या कानात, यापेक्षा त्याला उत्तर नाही. ते कसं सुचतं का सुचतं याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. हे भगवंताचं देणं आहे असंच मी म्हणेन. पण एक उत्कृष्ट निवेदक याच्यातला एक तुम्ही गुण हा इथे सांगून गेलात की तिथे हजरजबाबीपणा आणि समयसूचकता फार महत्त्वाची आहे आणि ती तिथे तुम्ही दाखवलीत आणि ती लोकांना विशेष भावली. तुमची ही प्रदीर्घ कारकीर्द बघता अनेक असे प्रसंग असतील की जे मनात घर करून राहिले असतील, तर असा एखादा प्रसंग जो अविस्मरणीय आहे. असेही खूप प्रसंग सांगता येतील. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन एक प्रसंग पुन्हा त्याच मंचावरचा सांगतो. कीर्तन संध्येचाच मंच आणि त्या मंचावरती कीर्तन संपल्यानंतर त्या मंचाच्या पुढच्या बाजूला मी कोणाशी तरी बोलत उभा होतो आणि बोलत उभा असताना त्या गर्दीतून, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सुमारे 4 ते 5 हजार माणसं त्या कीर्तनाला असतात आणि त्या गर्दीतून एक म्हातारे गृहस्थ, सुमारे 70-75च्या पेक्षा अधिक वय असलेले गृहस्थ पटकन माझ्या जवळ आले. तो मंच एवढा उंच आहे की खाली उभा राहिलेल्या माणूस फक्त त्याचं डोकंच त्या मंचापर्यंत येतं. ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझे पाय धरले आणि पाय धरून त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि मला म्हणाले की किती छान बोलता हो तुम्ही, असं म्हणाले. मला काही कळण्याच्या आत ते गृहस्थ त्या गर्दीमध्ये नाहीसे झाले. मी त्यांना नंतर खूप शोधण्याचा प्रयत्न केला की हे गृहस्थ कोण होते, पण ते मला नंतर दिसले नाहीत. मला असं वाटतं की हा एक प्रकारचा मला मिळालेला पुरस्कार आहे. खरंय खरंय. आणि अविस्मरणीय प्रसंग जर विचारलात तर जे काही अविस्मरणीय अनेक प्रसंग असतील
त्याच्यामध्ये ह्याला मी खूप वरचा क्रमांक देईन. खरं आहे, कारण एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने आपले पाय धरून आपल्याला असं सांगावं म्हणजे ही खूप मोठी पावती आहे आपल्यासाठी. आणि नक्कीच हा अविस्मरणीय प्रसंग मी पण म्हणेन. तुम्ही एका उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती सुद्धा घेतलेल्या आहेत. तर मुलाखत हा 2 प्रकारांपेक्षा म्हणजे निवेदन आणि सूत्रसंचालन या 2 प्रकारांपेक्षा वेगळा प्रकार आहे. तर मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे आणि मुलाखतकाराने कुठल्या गोष्टींचं भान बाळगायला हवं? खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर खूप विस्तृत आहे. मुलाखतकारांनी तयारी कशी केली पाहिजे आणि भान कसं बाळगायला हवं. पण आपल्या वेळेमध्ये काही मोजके मुद्दे त्यातले मी सांगण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करतो. मुळामध्ये मुलाखत हा एक त्या समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेता आहात त्या व्यक्तीला मुलाखतीच्या आधी तुम्ही एकदा प्रत्यक्ष किमान एकदा भेटायला हवं. त्या भेटण्यातून तुम्हाला ती व्यक्ती कशी बोलते, कशी वागते किंवा त्यांच्या सवयी काय आहेत याबद्दलची माहिती मिळते. तुम्ही त्याच्याशी फॅमिलियर होता. ही अतिशय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतो आहोत किंवा समजा एकाच ठराविक प्रकारातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या जर आपण मुलाखती घेत असू तर सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की कुठलीही व्यक्ती जजमेंटल होत नाही ना असा विचार मुलाखतकाराने केला पाहिजे. सबकॉन्शियस माइंडमध्ये मुलाखतीच्या पूर्वी आपला रियाज सतत चालू राहायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी मुलाखत घ्यायची असं ठरलं त्या क्षणापासून बॅक ऑफ द माइंड आपल्या माइंडमध्ये तो विचार सतत चालू राहायला पाहिजे. मुद्दे तर तुम्ही लिहून काढलेच पाहिजेत, माहितीचा अभ्यास तर तुम्ही केलाच पाहिजे. याच बरोबरीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याला मुलाखत घ्यायची आहे त्याला चांगलं ऐकता यायला हवं. खरंय. नुसतंच तुम्ही प्रश्न विचारणार आहात पण तुमच्या समोरचा जो माणूस बोलायला बसलाय त्याचं तुम्हाला चांगलं ऐकता यायला हवं तर तुम्ही चांगली मुलाखत घेऊ शकता. तुमचा मेंदू सदैव तयार राहायला हवा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय प्रसंग तुमच्यावरती येईल हे सांगता येत नाही. त्याच्यासाठी तुमचा मेंदू तयार राहायला हवा. मेंदूचा एक्झरसाइज करणं हा सुद्धा एक वेगळा प्रकार. अर्थात तो फक्त मुलाखतीलाच आहे असं नाही, तो निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत या सगळ्या प्रकारासाठी लागू आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की कुठलीही मुलाखत ही तुम्ही गंभीरपणेच घेतली पाहिजे. म्हणजे अगदी विनोदी अभिनेत्याची मुलाखत घेत असाल तरी ती तुम्ही गंभीरपणेच घेतली पाहिजे. कारण प्रत्येक प्रयोग हा नवीन आहे. खरंय. आणि प्रत्येक कार्यक्रम हा नवीन आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या समोर असलेला श्रोता नवीन आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट रोज पहिला प्रयोग आहे आपला. म्हणजे मुलाखती जरी कितीही झाल्या किंवा निवेदनाचे कितीही जरी कार्यक्रम झाले तरी आज होणारा कार्यक्रम हा पहिलाच कार्यक्रम आहे असं समजून तुम्ही जर केलं तर नक्की तो सुंदर होतो, नक्की त्याच्यामध्ये यश मिळतं. असे अनेक वेगवेगळे विषय मुलाखतकाराने करावेत. माझा काही फार अनुभव नाही मुलाखतकार म्हणून, पण जो काही थोड्याशा मुलाखती मला घेता आल्या त्याच्यातनं मी एवढं नक्कीच सांगू शकतो. तुमचा अनुभव दांडगा आहे, कारण तुम्ही 60हून अधिक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. आणि तुमच्या या सगळ्या बोलण्यातनं मी असं म्हणेन की समोरच्याचं तर ऐकायला तर आपण हवंच, पण समोरचा माणूसही आपल्याला वाचता यायला हवा. पण कधी कधी असं होतं बघा की तुम्ही अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यात, तर असं कधी झालंय का की तुम्ही लिहून आणलेले प्रश्न बाजूलाच राहिलेत आणि संवादाने वेगळी दिशा घेतली? संवादाने वेगळी दिशा घेतली असं अगदीच नाही झालं. कारण एक गोष्ट मुलाखतीमध्ये माझं एक मत असं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला बसता त्यावेळेला तुम्ही त्या माणसाला अगोदर समजून घेतलेलं असलं पाहिजे आणि मुलाखतीच्या दरम्यान तुम्ही त्याला लोकांना समजून दाखवायचं आहे. बरोबर आहे. मुलाखतीमध्ये तुम्ही त्याला समजून घ्यायचं नाहीये. तुम्ही मुलाखतीत जर त्याला समजून घ्यायला गेलात तर ती मुलाखत अडखळणार आहे. हो. त्याच्यामुळे काही वेळेला म्हणजे मध्यंतरी मला असा एक प्रश्न विचारला गेला की तू जेव्हा मुलाखत घेतोस तेव्हा असं आम्हाला वाटत नाही की तू त्या माणसाला समजून घेतोयस. म्हटलं मी त्या माणसाला आधी समजून घेतलाय, आता मला तुम्हाला समजून दाखवायचं आहे त्याला. त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. पण कधी कधी वेगवेगळे प्रसंग येतात. म्हणजे आता एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी आम्ही एक युट्यूबवर मुलाखत करत होतो आणि जसं आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मुलाखतीच्या आधी साऊंड चेक घेतो किंवा लेव्हल घेतो त्याच पद्धतीने आमचा टेक्निशियन म्हणाला की ट्रायल द्या रेकॉर्डिंगची. तर मी एक वाक्य बोललो आणि मी ज्यांची मुलाखत घेत होतो त्यांना म्हटलं की तुम्ही एक वाक्य ट्रायलसाठी म्हणून बोला. असं मी बोलल्यानंतर ते जे होते गृहस्थ तर ते मला म्हणाले मला असं नाही बोलता येणार,
तुम्ही मला काहीतरी सांगा किंवा मला विचारा तरच मला बोलता येईल. हं, ह्या क्षणी मला जाणवलं की आजची मुलाखत ही आपण कमी बोलण्याची आहे आणि त्यांनी जास्त बोलण्याची आहे. ह्याचं कारण की ते बोलत असताना जर मी त्यांना मध्येच एखादी गोष्टीमध्ये अडवलं, त्यांची लिंक तुटणार आहे आणि त्यांना पुढचा मुद्दा विसरायला होणार आहे किंवा ती फ्लुएन्सी त्यांच्या बोलण्यातली जी असेल ती जाणार आहे. मग माझी जबाबदारी अशी असते की त्यावेळेला आपण त्यांना न अडवता त्यांना जास्तीत जास्त बोलू देणं. हं. कारण मी त्यांची मुलाखत जेव्हा घ्यायला बसतोय तेव्हा लोक त्यांना ऐकायला आलेत, मला ऐकायला आलेलं नाहीत. तर हे भान मुलाखतकाराने बाळगलं पाहिजे, मग काही अडचण येत नाही. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की माणूस वाचता आला पाहिजे, की आपलं पुढचं जे काम आहे ते सोपं होतं. तर असा एखादा पाहुणा ज्याने प्रश्न विचारण्याआधीच तुम्हाला नव्याने विचार करायला भाग पाडलं, जसा आत्ता हा प्रसंग सांगितलात. प्रश्न विचारण्याआधीच नव्याने विचार करायला भाग पाडलं असं फार कमी वेळा झालंय. हं, पण बऱ्याचशा वेळेला आता माझी मुलाखत घेतानाची सवय अशी आहे की मी शक्यतो समोरच्या व्यक्तीला प्रश्न आधी देतच नाही. हं, कारण ते प्रश्न आधी दिले तर मग ते मेकॅनिकल होतं. खरंय. पण जेव्हा मी वैभव मांगलेंची मुलाखत केली होती, प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, तर त्यावेळेला वैभवनी मला असं सांगितलं की माझ्या मनाला आत्तापर्यंत इतक्या मुलाखती झाल्या आहेत की त्या प्रत्येक मुलाखतीमध्ये मग माझा संघर्ष कसा झाला, मग मी कुठून सुरुवात केली, असे तेच प्रश्न येतात. हं, तर मला ते प्रश्न विचारू नकोस. मग मी असं ठरवलं की वैभव मांगले हा अभिनेता म्हणून आता प्रस्थापित झालेला आहे. आता इथून पुढे ह्या मुद्द्यावरती आपण ती मुलाखत करूया. हं, असे प्रसंग अनेक वेळेला येतात. समोरच्या माणसाची डिमांड काय आहे ती बरोबर. लक्षात घेऊन आपल्याला ती मुलाखत करावी लागते. किंवा आपण कुठल्या जाग्यावरती मुलाखत करतो आहोत हं, तर ती जागा लक्षात घेऊन मुलाखत करावी लागते. म्हणजे मी दीपक करंजीकर सरांची जेव्हा मुलाखत केली हं, त्यावेळेला ती एका छोट्याशा हॉलमध्ये ती मुलाखत झाली होती. हं, तर मग त्यावेळेला पण हे भान ठेवावं लागतं की आता समोर असलेला जो श्रोता आहे त्या श्रोत्याला काय आवडेल किंवा कुठल्या प्रकारचे प्रश्न त्या श्रोत्याला आवडतील, हा विषय लक्षात घेऊन सुद्धा आयत्या वेळेला काही वेळेला असे प्रश्नांमधले बदल हे करावे लागतात. खरंय. आणि संवाद हा फार महत्वाचा आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण बोलतोय, पण खरंच संवाद किती जण साधतात, काय वाटतं तुम्हाला? संवाद हा मुळातच विषय असा आहे की दोन माणसांचं केवळ बोलणं म्हणजेच संवाद असं मी मानत नाही. तर दोन माणसांनी एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या मनाने ते एकमेकांशी जोडले जाणं, हा संवाद आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर अनेक वेळेला काही गोष्टी ह्या शब्दांशिवाय सुद्धा एकमेकाला कळतात. खरंय. मग त्याला संवाद म्हणायचं नाही का? त्याच्यामुळे संवाद ही गोष्ट अशी आहे. आणि आता पर्टिक्युलरली जर मुलाखत या विषयामधला संवाद असा म्हणून तुम्हाला जर हा प्रश्न विचारायचा असेल तर पुन्हा मगाचंच उत्तर मला द्यावं लागेल की संवाद किती जण करतात ह्याच्यावरती, किती जणांवर काही बोलण्यापेक्षा सुद्धा आपण किती चांगलं ऐकतो हं, ह्याच्यावरून आपला संवाद किती चांगला होतो हं. तो अवलंबून असतो. बरं, निवेदन सूत्रसंचालनाबरोबरच तुम्ही उत्कृष्ट लेखनही करता. तर शब्द तुम्हाला निवडतात की तुम्ही शब्दांना? या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. कारण मुळात मी लेखन करतो पण मी लेखक नाही. आता हे वाक्य तुम्हाला कदाचित कॉन्ट्रॅडिक्टरी वाटेल. हो. त्याचं कारण असं आहे की मला कुठलीही गोष्ट लिही म्हणून लिहिता येत नाही. मी तेव्हाच लिहितो जेव्हा मला एखादा विषय क्लिक होतो, हं, त्याच वेळेला तो माझ्याकडून लिहिला जातो. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विचारांची एक प्रोसेस सुरू असते आणि ती बॅक ऑफ द माइंड सुरू असलेली प्रोसेस ही कागदावरती त्यावेळेला ते शब्द उतरत जाते. नशिबाने शब्द माझे सांगाती खूप वर्षांपासून असल्यामुळे शब्द शोधावे लागत नाहीत. पण पुन्हा एकदा ही तो भगवंताची कृपा, यामध्ये माझं काहीच नाही. हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही असं म्हणताय. पण शब्दसंपत्ती वाढण्यासाठी मुळात ऐकणं आणि वाचन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही टीप आहे आत्ताच्या निवेदकांना ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे. तर मला असं सांगा की निवेदनाच्या क्षेत्रात ज्यांना आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी सांगण्या इतका खरं तर मी एवढा मोठा निवेदक नाही. पण तुम्ही प्रश्न विचारलायत त्याच्यामुळे मुलाखत या फॉर्मॅटमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला हवं म्हणून सांगतो की संत नामदेवांचा एक अभंग आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. हं. मी जे बोलतोय ते विठ्ठलाला म्हणजे माझ्या भगवंताला आवडेल असंच मी बोलावं.
प्रत्येक निवेदकानं किंवा कोणाही प्रत्येक बोलणाऱ्यानं बोलताना कायम हे भान ठेवावं की मी जे बोलणार आहे ते माझ्या भगवंताला आवडेल ना, मग मी भगवंताला आवडेल असं बोललो की ते निश्चित चांगलं होणार आहे. आणि त्या भगवंत परमात्म्यासोबतच माझ्या समोर बसलेला जो श्रोता आहे तो त्यावेळेला माझा भगवंत आहे. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असा संतांनी सांगून ठेवलंय. तर त्या श्रोत्याला माझ्या समोर बसलेल्या आवडेल असं बोलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. श्रोत्यांशी कधीही खोटं बोलायचं नाही ही एक भावना कायम आपल्या मनामध्ये ठेवली आणि शब्दोच्चारांवरती भर कसा द्यायचा किंवा स्पष्ट शुद्ध स्वच्छ उच्चार कसे येतील त्याच्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळी स्तोत्र सांगितली आहेत. अगदी एक साधं सोपं रामरक्षा ज्याला निवेदन करायचं आहे किंवा ज्याला सूत्रसंचालन करायचं आहे, ज्याला बोलायचं आहे, त्याने जर रोज रामरक्षा म्हटली तर आपोआप, कारण आपण जिममध्ये जाऊन शरीराचा व्यायाम करतो, जिभेचा व्यायाम कसा करणार? जिभेचा व्यायाम करण्यासाठी रामरक्षेसारखं दुसरा चांगला उपाय नाही. तेव्हा मी सगळ्या निवेदकांना हेच सांगेन की अशा प्रकारची जी स्तोत्र आहेत ही स्तोत्र म्हटलीत तर तुमच्या जिभेला चांगलं वळण लागेल, तुमच्या जिव्हेतून चुकीचा उच्चार कधीच येणार नाही आणि भगवंताला तो प्रिय होईल. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. एकदा भगवंताला तो प्रिय असला की तो सगळ्यांना नक्की आवडतो. खरंय खरंय. आणि हे मायबाप, श्रोते आणि प्रेक्षक यांच्यामुळेच आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम करण्याची ऊर्जा मिळत असते. तर आजच्या या मनमोकळ्या संवादातून मला एक गोष्ट नक्कीच जाणवली आहे की शब्द हे केवळ उच्चार नसतात, तर ते संस्कार घडवतात, नाती जोडतात आणि आठवणीही जपतात. तर तुमच्या मते शब्द म्हणजे काय? सुधीर मोघ्यांचं एक खूप छान काव्य आहे. त्यांचेच शब्द तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी त्यांच्याकडून उसने घेतो. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. आणि म्हणून शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे, निशब्दालाही मान द्या. मला वाटतं मोघ्यांनी शब्दांविषयी ह्या 4 ओळींमध्येच खूप काही सांगून गेलेले आहेत. क्या बात है. निबंधजी, तुमच्या समृद्ध प्रवासातले अनेक सुंदर अनुभव आज आमच्यासोबत तुम्ही वाटलेत. त्यासाठी आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मीही आकाशवाणीचे आणि तुमचे व्यक्तिशः ह्या एका वेगळ्या विषयासंदर्भात आज आकाशवाणीने इथे बोलायची संधी दिली याबद्दल खूप मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर हा संवाद तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94 035 73 485. श्रोतेहो, पुन्हा भेटणार आहोतच एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य